दादा काय द्यायचं तुम्हाला? हे बाळा इकडे ये ना. इथं रोज तू काम करतोस, शाळेत जात नाही का? काय सांगू दादा, माझी परिस्थिती अशी आहे, मला काम करणंच लागतं. अरे इथं परभणीत एक चांगली शिक्षण संस्था आहे. ती संस्था चालक माझ्या ओळखीची आहे आणि गरीब मुलांसाठी ते वर्ग घेतात. मी सांगतो त्यांना तुला शाळेत रात्र शाळेत घ्यायला जमेल का? काका मग इथं वेळ कोण निघणार आणि माझं घर कसं चालन? का रे बाळा, तुला आई वडील नाही का? आहेत ना, आई वडील आहे, बहीण भाऊ आहे, पण सगळी जबाबदारी माझ्यावर आहे घराची. अरे पण शिक्षणाला लय महत्व आहे रे. शिकला तर तू मोठा माणूस होशील ना. दादा मोठा माणूस तोच का हो जो सूटबूट घालतो आणि आपल्या आई बापांना विसरतो? माझे बाबा शिपाई होते, त्यांना थोडासा पगार होता. माझ्या भावाला तरी पण त्यांनी चांगलं शिक्षण दिलं. आता तो मोठा साहेब आहे, त्याचं लग्न झालंय, तरी पण तो आता आई बापांना विसरलाय. माझी सख्खी बहीण मुख्याध्यापिका आहे, तिला माझ्या शिपाई बापाची आणि आडणी आईची लाज वाटते. दादा मग आता तुम्हीच सांगा, मी घर चालू का शाळा शिकू? खरं रे बाळा, माणूस डिग्रीने नाही विचारांनी मोठा असला पाहिजे.